आता बातमी पाहूया ऑलिम्पिकची। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे। चुरशीच्या लढतीत पुर्तो रिकोच्या मल्लाचा 13-5 असा पराभव करून अमननं पहिल्या फेरीत वर्चस्व राखलं आणि प्रतिस्पर्ध्यावर 6-3 अशी आघाडी घेतली। त्यानंतर अमननं दुसऱ्या फेरीतही आपली आघाडी कायम राखली। यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे 6वं पदक असून आतापर्यंत 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांची कमाई भारतानं केली आहे। भारतीय कुस्तीपटू रितिका हुडा हिनं 76 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे। आज झालेल्या महिलांच्या फ्रीस्टाईल 76 किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीत रितिकानं हंगेरीच्या नॅगी बर्नाडेटला 12-2 हरवलं। तिचा पुढचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या किर्गिझिस्तानच्या एपेरी मॅडेट हिच्या विरुद्ध होणार आहे। पुरुषांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अमन सेहरावतचं अभिनंदन केलं आहे। अमननं कमी वयातच त्यांच्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलंय। अमन यांचं भविष्य उज्ज्वल असून येणाऱ्या काळात ते भारतासाठी अनेक पदकं पटकावतील अशी आशा राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अमन सेहरावतचं अभिनंदन केलं आहे। अमनचं समर्पण आणि चिकाटी त्यांच्या खेळातून स्पष्टपणे दिसून येते। संपूर्ण देश हा उल्लेखनीय पराक्रम साजरा करत आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। महिलांच्या फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात 76 किलो वजनी गटात भारतीय कुस्तीपटू रितिका हुड्डाकडून आज पदकाची अपेक्षा आहे। दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं आज नवी दिल्ली विमानतळावर आगमन झालं। यावेळी विमानतळावर उपस्थित क्रीडाप्रेमींनी मोठ्या जल्लोषात संघाचं स्वागत केलं।